नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे आमच्या इथं घोडा ट्रेन करण्यासाठी. तुम्हाला आज दाखवणार आहे मी आमच्या घरचा घोडा सोन्या. त्याला मी कसा ट्रेन केलेला होता. आज आलेलो आहे मी त्यांना इथं घेऊन आलेलो आहे आमच्या शेजारच्या परिसरामध्ये. तुम्हाला मी आता ते 2 घोडे दाखवतो. याचं नाव आहे सोन्या. हा माझ्या स्टन फार्मचा सगळ्यात जुना आणि मोठा घोडा आहे. हा 3 वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांनी मिळवलेला आहे. आणि हा घोडा येतो, याचं नाव आहे प्रिन्स. हा मी मागच्या आठवड्यामध्ये सारंगखेड मधून खरेदी केलेला आहे. तर हा 7 महिन्याचा आत्ता बच्चा आहे. ह्या 2 घोड्यांना ट्रेन करणार आहे. तर ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मी त्यांना कसं ट्रेन करतोय ते मला आता मी दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता हा माझा घोडा. त्याचं नाव आहे सोन्या. मला मागाशी सांगितलेलं आहे मी. तर मी ह्याला अशी एक शिकवण दिलेली होती की हा माझा आवाज ऐकून जेवढा लांब पळत जाईल तिथून तो रिटर्न फिरतो, फक्त माझ्या आवाजावरती. तर मी तुम्हाला ते आता दाखवतो. तुम्ही बघू शकता. तर मी आता सोडत आहे. सोन्या पळत जायचं ना माघारी येते. चल पुढे, चल पुढे. तर तुम्ही बघू शकता तो तेवढा लांब गेला ना. आता मी आवाज टाकल्यावरती माघार येईल. सोन्या या माघारी, चल या, चल या. हे बघा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तो माघारी फिरलाय माझ्या आवाजावरती. इकडे 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 माझ्या शेजारी. चल या, चल या पुढे, चल या पुढे, चल या पुढे, चल या पुढे. बस तुम्ही बघितलं असेल मागाशी मी त्याला पळाय सोडलेला आणि तो माझ्या आवाजावरती माघारी तिथून फिरलेला. अशी मी त्याला एक शिकवण दिलेली होती. की आता आम्ही तुम्हाला दुसरा विषय म्हणजे घोडा झोपतो का नाही माणसं म्हणतात, ते तुम्हाला मी आता दाखवतो. हे हा आमचा बारका बच्चा आहे. त्याचं नाव मगाशी तुम्हाला सांगितलेलं प्रिन्स. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती निघालेलो आहे. तर तुम्हाला घोडा कसा झोपतो ते तुम्हाला दाखवतो. आता बघू शकताय आता आम्ही नवीन लोकेशनवरती पोचलेलो आहे. जसं मी तुम्हाला मागाशी दाखवलं. हा बघा माझा प्रिन्स. हा माझा लोकेशन आहे. इथं आम्ही आता आलेलो आहे. तुम्ही बघू शकताय. प्रिन्स इकडे चल या. बघा प्रिन्स पण माझा ऐकतोय. प्रिन्स पण सोन्याच्या माघारी यायला लागलेला आहे. तर इथं आम्ही आलेलो आहे. हा आमचं लोकेशन आहे. इथं मी तुम्हाला घोडा कसा झोपतो ते दाखवतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता या सोन्याला मी इथं झोपवणार आहे. तुम्ही तर मित्रांनो मी तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता दाखवतो घोडा कसा झोपतो. मागे बस खाली चल, झोपायचंय. बस खाली चल, बस खाली बेटा. बस. हा बघा, हा बेटा बस. हा सोन्या झोपलेला आहे. त्याच्या माग प्रिन्स आहे. त्याच्या आता वैरण खाण्याची गडबड चालू आहे. आणि हा माझा सोन्या. त्याला मी आता झोपवलेला आहे. मला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तो झोपलेला आहे. झोप, गडबड नाही, झोप. बघू शकता मित्रांनो, हा मी अशा प्रकारची त्याला ट्रेनिंग दिलेली आहे. म्हणजे तो माझं म्हणजे पूर्ण बोललेलं तो ऐकतो. आता तो झोपलेला आहे बघा, किती शांत झोपलेला आहे. तर माणसं म्हणतात की घोडा झोपत नाही. तर तुमच्या समोर एक जिवंत उदाहरण आहे की घोडा कसा झोपतो. आता याला म्हटलं मी वाघागत बस, तर तो वाघागत पण तुम्हाला बसून दाखवल. हा बघा वाघागत बसलाय. हे बघा वाघागत बस, बस बस बस. हे बघा तो वाघागत बसला. आता त्याला बसून उकर म्हणलं की तो लगेच उकरेल पुढच्या पायानं. हे त्याची शिकवण्याची टॅक्ट आहे. बस आता उठ म्हणाल की तो वरती उठेल. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल मागाशी. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी तुम्हाला म्हणजे दोन प्रकारचा नाच तरी करून दाखवलाय. 2 प्रकारचा नाच म्हणा किंवा आयटम म्हणा. की तो एक पळायचा एक झाला, पळून तो माझ्या आवाजावरती माघारी फिरतो तो एक झाला. आणि दुसरा म्हणजे माणसं म्हणतात की घोडा हा झोपत नाही. तर हा तुम्हाला मी घोडा झोपून पण दाखवलेला आहे.
आणि ह्या महाराष्ट्र केसरी सोन्याची एक खासियत आहे ती म्हणजे त्याला एकूण 35 प्रकारचा नाच आहे. तर त्यामधले 2 नाच त्यांनी तुम्हाला करून दाखवले आहेत. बाकीचे जे 33 नाच राहतील ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघता येतील. आणि जर नवीन जर कोण अश्वपालक जर असेल, त्याला घोडा ट्रेन वगैरे करायचा असेल, तर तोही माझा व्हिडिओ बघून तशा प्रकारे त्याला ट्रेन करू शकतो किंवा त्याला घोडा ट्रेन करण्यासाठी माझे व्हिडिओ बघून त्याला मदत होईल. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही तर बघितलं असेल आता की मी त्याला पूर्ण ट्रेन केलेला ते तुम्हाला दाखवलं आहे. आता आम्ही सोन्याला घरी घेऊन जातोय. माझ्या मागं बघू शकताय प्रिन्स आहे. प्रिन्स चल या, घरी जायचं आहे, चल या. तर आम्ही आता घरी निघालेलो आहे. आमचे सहकारी मित्र आहेत. आम्ही घरी निघालो आहे. बघा प्रिन्स पण सोन्याचा मागं येतोय, तुम्ही बघू शकताय.